अ, नाही पण आपणा सर्वांना तारणाऱ्या प्रवेश ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. ही आशा आहे की आपण सर्वजण ठीक असाल देवाच्या कृपेने आणि देवाच्या वचनासाठी आतुरलेले असाल. तर आपण मागच्या आठवड्यापूर्वी विशेष करून अ, प्रेषितांची कृत्य अ, या पुस्तकावर आपण मनन केलं. काही आठवडे आपण त्यावर घालवलेले आहेत आणि आज आपण जी पत्र आहेत पुढचा भाग त्याकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत आणि विशेष करून नवीन कराराचं जे शिक्षण आहे आपण थोडक्यात जरी सर्वेक्षण असलं तरी पण आपण काही महत्वाचे जे मुद्दे आहेत, काही महत्वाची जी जे संदर्भ आहेत जे आपण समजून घ्यायला पाहिजे. अधिक नक्कीच संपूर्ण वचन प्रत्येक अध्याय प्रत्येक वचन महत्वाचं आहे, परंतु आपण सारांश रीतीने शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याकडे आपण लक्ष देणार आहोत. तर रोमकरास पत्र या या पुस्तकाकडे आपण लक्ष केंद्रित करत असताना त्याचा परिचय आपण आज पाहणार आहोत आणि मग मला असं वाटतं पहिले 3 अध्याय जे आहेत ते आपण प्रत्येक त्याचं वचन जे आहे प्रत्येक वचनानुसार आपण जाऊ पहिले 3 अध्याय, जेणेकरून आपल्याला ते संपूर्ण जे पुस्तक आहे ते समजण्यासाठी त्याद्वारे मदत होईल. तर आज आपण थोडक्यात फक्त परिचय पाहणार आहोत रोमकारास पत्राचा आणि मग उद्या आपण काही जे अध्याय आहेत 3 मधील किती अध्याय आपण करू शकतो ते आपण प्रयत्न करूया. तर रोमकारास पत्र या पुस्तकाबद्दल आपण विचार करत असताना विशेष करून याचा परिचय जो आहे त्याकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करूया. सगळ्यात अगोदर या पुस्तकाचा लेखक कोण आहे आणि आपल्याला माहित आहे ज्यावेळेस आपण वचन 1 वाचतो, अध्याय 1 आणि वचन 1, त्यामध्ये नेहमी पत्रकर्ता जो आहे आपल्याला त्याचं 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 नाव घेताना आपल्याला दिसतो पवित्र शास्त्रातील पत्रांमध्ये, नाही का? आणि विशेष करून आपल्याला माहित आहे की या पत्रामध्ये सुद्धा त्या लेखकाचं नाव आपण पाहतो. जसं अध्याय 1 आणि वचन 1 मध्ये सांगितलं पवित्र जन होण्यासाठी बोलावलेले रोम शहरातील देवाचे प्रियजन या सर्वांना प्रेषित होण्याकरिता बोलावण्यात आलेला पौल, देवाच्या सुवार्तेकरिता वेगळा केलेला ख्रिस्त येशूचा दास पौल ह्याच्याकडून. आता वचन 1 अगदी स्पष्ट करतं की या या पत्राचा लेखक कोण आहे, कोणी लिहिलेला आहे. आणि यातून आपल्याला पाहायला भेटतं की हे पत्र पौलाने लिहिलेलं आहे, जो प्रेषित आहे, जो प्रेषित होता, नाही का? आपल्याला माहित आहे. आणि कुणाला लिहिलं तर रोम शहरातील देवाच्या लेकरांना, विश्वासणाऱ्यांना, पवित्र जन होण्यासाठी बोलावलेले त्यांना हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे. आता या पत्राचं जे शीर्षक आहे त्या शीर्षकाबद्दल जर आपण पाहिलं तर ते शीर्षक सुद्धा कशावरून या पत्राला देण्यात आलं तर त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला वचन 1 मार्गदर्शन करेल. कारण वचन 1 मध्ये काय सांगितलं, हे कुणासाठी लिहिण्यात आलेलं आहे तर रोम शहरातील देवाचे प्रियजन या सर्वांना, म्हणजे खर तर याचं शीर्षक या वचनावरून घेण्यात आलेलं आहे. कारण रोम इथे राहणारे जे विश्वासणारे होते त्यांना उद्देशून हे पत्र लिहिण्यात आलेलं होतं. आणि रोम जे होतं ते शहर होतं. आणि विशेष करून आपण थोडक्यात पुढे त्याबद्दल शिकणार आहोत. आता रोम शहराबद्दल विशेष करून काही गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण या पत्राचा अभ्यास करतो. तर विशेष करून रोम जे आहे ही रोमन साम्राज्याची एक राजधानी होता आणि सर्वात महत्वाचं शहर होतं, ज्याची स्थापना अ, अ, ख्रिस्तपूर्व 753 मध्ये झाली. पण आपल्याला पाहायला भेटतं त्याचं नाव कुठेही जुन्या करारामध्ये किंवा नवीन कराराच्या अगोदर कुठेही पाहायला भेटत नाही. इथं आपल्याला डायरेक्टली नवीन करारामध्ये त्याचं नाव पाहायला भेटतं. आता रोम जे आहे ते टायबर नदीच्या काठावर भूमध्य समुद्रापासून जवळजवळ
15 मैलावर असं स्थित असणारं हे शहर आहे. आणि पौलाच्या काळात त्या शहराबद्दल विचार करत असेल, त्याची जी लोकसंख्या होती ती जवळजवळ 10 लाखांहून अधिक होती, नाही का. आणि ज्यापैकी बरेच लोक जे होते, नक्कीच इतका मोठा लोक त्या ठिकाणी होते, 10 लाखाहून अधिक लोक होते. परंतु त्यातील बरेचसे लोक जे होते ते गुलाम म्हणून त्या ठिकाणी होते. कारण एक तर त्या साम्राज्याची राजधानी होती. आणि जेव्हा कुठून जर ते युद्ध जिंकायचे जे सम्राट होते, ते काय करायचे, विविध शहरातून, विविध भागातून, विविध राष्ट्रातून ते लोक गुलाम म्हणून विकत घेऊन यायचे. आणि म्हणून गुलामांची संख्या सुद्धा आपल्याला या शहरामध्ये जास्त पाहायला भेटेल. आणि म्हणूनच तुम्हाला या पत्रामध्ये पौल ज्यावेळेस बोलतो, त्यावेळेस गुलामाचा सुद्धा नाव तुम्हाला या पत्रामध्ये पाहायला भेटेल. तो म्हणतो यहुदी असो की हेलेने असो, तो म्हणतो श्रीमंत असो की नाही का गरीब असो, तो म्हणतो गुलाम असो. मग आपल्याला त्यातून थोडस हे आपल्याला पाहायला भेटेल की पाऊल का बरं असे नाव घेतो, कारण त्या ठिकाणी ही एक सर्वसाधारण बाब होती. आता रोम शहराबद्दल विचार करत असताना विशेष करून रोम मध्ये त्या सम्राटाचा राजमहल होता. आणि त्याप्रमाणे तशाच प्रकारच्या मोठमोठ्या आवाढव्य इमारती होत्या, जे जणू काय त्या शहराचं एक अभिमानाचं स्थान होतं. परंतु त्यासोबतच आपल्याला तिथं अनेक अशा झोपडपट्ट्या सुद्धा होत्या, जसं मी तुम्हाला अगोदरही सांगितलं की अनेक गुलाम तिथं राहायचे. आणि म्हणून जणू काय त्या झोपडपट्ट्या ह्या राजमहल, त्या मोठमोठ्या इमारती ज्या आहेत, आणि त्या शहराचं एकीकडे ते अभिमान होतं, तर दुसरीकडे जणू काय ते सौंदर्य जे आहे, त्या जणू काय त्या सौंदर्य पूर्णपणे या झोपडपट्ट्यांमुळं जणू काय अगदी 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 क्षुल्लक अशा प्रकारचं दिसत होतं. आणि त्यामध्ये अनेक अनेक गरीब लोक सुद्धा राहत होते. आता जर आपण या शहराबद्दल पाहिलं, तर आपल्याला पाहायला भेटतं प्रेषितांची कृत्ये, त्याचा जर शेवटचा भाग पाहिला, तर पाऊल जो आहे तो या शहरात त्याच्या त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या आपल्याला पाहायला भेटते कैदी म्हणून तो गेलेला आहे तिथं, कैदी म्हणून. आणि असं म्हटलं जातं संप्रदायानुसार, यहुदी संप्रदायानुसार, ख्रिस्ती संप्रदायानुसार, की नीरो जो सम्राट होता, त्याच्या कारकिर्दीमध्ये जिथं त्याची कारकीर्द आपल्याला माहित आहे की 54 इसवी सन 54 ते 68 ही त्याची कारकीर्द होता. आणि या कारकिर्दीमध्ये असं म्हटलं जातं, आणि संप्रदायांचा असा विश्वास आहे की पौल जो आहे त्याला रोमच्या बाहेर ओस्टियन नावाचं जे बंदर होतं त्या मार्गावर त्याला त्याला त्याचा जो आहे शिरच्छेद करण्यात आला, तो रक्तसाक्षी झालेला आहे. आता या पत्राबद्दल पुढे शिकत असताना हे पत्र कधी लिहिण्यात आलं, पौलाने हे पत्र विशेष करून त्याच्या ज्या मिशनरी जर्नी जे सुवार्थ प्रसार फेऱ्या झाल्या, त्यातील तिसरी मिशनरी जी जर्नी होती, स्वार्थ प्रसार फेरी जी होती, ज्यावेळी तो करिंथ येथे आला आणि त्या ठिकाणी तो राहिलेला होता. कमीत कमी 3 महिन्यांचा अंतर तिथं होतं, ज्यावेळी त्याने कोणत्याही प्रकारचं दुसरं कार्य केलं नाही. त्यावेळेस त्याने पूर्ण वेळ तो खाली घालवला. त्या काळामध्ये त्याने हे जे पत्र आहे ते लिहिलं असावं. इसवी सन 57 ते 58 मध्ये कुठेतरी ते लिहिण्यात आलेलं असावं. त्यानंतर विशेष करून ज्यावेळेस आपण या पत्राकडे पाहतो, तर पत्र लिहिण्या अगोदर किंवा तो कैदेत जाण्या अगोदर जर आपण पाहिलं, तर तो जरी त्यांना पत्र लिहित आहे, तरी आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की त्याने स्वतः त्या लोकांना पाहिलेलं नव्हतं. कशा प्रकारे जर आपण पाहिलं, तर त्याने रोमला जाण्याची खूप इच्छा त्याला होती, पण त्याला काही अडखळणं आले. जसं जर तुम्ही अध्याय 1 वचन 13 पाहिलं, तर तिथं तो म्हणतो की बंधुजन हो, इतर परराष्ट्रांमध्ये मला जशी फलप्राप्ती झाली तशी तुमच्यामध्येही व्हावी, म्हणून तुमच्याकडे येण्याचा मी पुष्कळदा बेत केला. पण आतापर्यंत मला अडथळे आले म्हणे, त्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. पॉल त्याची आठवण करून देतो, नाही का. त्याला जायची इच्छा होती रोम मध्ये, आणि त्याची इच्छा होती की तेथील जाऊन माझी इच्छा आहे की त्या सम्राटाला काय करावं मी, की सुवार्ता गाजवावी, नाही का. परंतु हे सहजासहजी शक्य नव्हतं. तो ज्या प्रकारे रस्त्यावर जाऊन ख्रिस्त गाजवत आहे, सभास्थानात जाऊन ख्रिस्त गाजवत आहे, तितकं सोपं नव्हतं की त्या रोमी साम्राज्यामध्ये जाऊन, त्या राजमहालात जाऊन, किंवा त्या
सम्राटाच्या त्या महलात जाऊन तो ख्रिस्त गाजवू शकेल. देवाने त्याची इच्छा पूर्ण केली आपल्याला माहित आहे. परंतु कशी केली पूर्ण? तो अशा मोकळ्या हाताने गेला नाही, तर एक कैदी म्हणून त्याच्या हातात साखल दंडाने बांधलेले आणि एक कैदी म्हणून अशा प्रकारे तो तिथे गेला. आणि मग तिथून आपल्याला माहित आहे की त्याने काही पत्र त्या ठिकाणाहून लिहिले. त्यामधीलच एक आपल्याला माहित आहे की कलसे, फिलिपे, नाही का, आणि मग त्याबद्दल तो आपल्याला बोलता, आपला तो विषय नाही. पण नक्कीच त्याची इच्छा होती. परंतु ते पत्र लिहित असताना त्याने कधी त्या लोकांना पाहिलेलं नव्हतं. ते आपल्याला पाहायला भेटतं. त्याने इच्छा वरती जाण्याची पण जाऊ शकत नव्हता. पुढे विशेष करून ज्यावेळेस आपण आता त्या मंडळीबद्दल पाहतो, जर पाऊल तिथे गेला नव्हता, पौलाने त्या लोकांना पाहिलं नव्हतं, तर त्या मंडळीबद्दल पौलाला कसं माहिती झालं? आणि पौल कोणत्या हिशोबाने पत्र लिहितोय? कारण तो तर तिथे गेलाच नाही, आणि मग त्यांना पवित्र जन तो कसा म्हणू शकतो, नाही का? तर त्याच्यासाठी आपल्याला थोडीशी त्या मंडळीची जी स्थापना आहे ती कशी झाली त्याबद्दल थोडा विचार करायला पाहिजे. काही मंडळांचा असा विश्वास होता की कदाचित पेत्राने या मंडळीची स्थापना केली असावी. तर त्याही पलीकडे अनेक पवित्र शास्त्राचे जे अभ्यासक आहेत ते अशा प्रकारे विश्वास ठेवतात की पेंटिकॉस्टच्या दिवशी ज्या यहुद्यांनी पेत्राकडून सुवार्ता ऐकली, त्यांचं जीवन बदललं, त्यांच्यामध्ये रोम मध्ये राहणारे सुद्धा काही यहुदी होते. आणि त्यांनी तिथून ते रोमला परत गेले, आणि रोमला जाऊन त्यांनी ख्रिस्ताची सुवार्ता सांगितली. आणि अशा प्रकारे ते लोक म्हणतात की की तिथं मंडळी स्थापन झाली. कारण जर तुम्ही प्रेषितांची कृत्य अध्याय 2 जर पाहिलं, तर तिथंच आपल्याला पाहायला भेटतं की जवळजवळ 14 ते 15 अशा अशा राज्यातून, वेगवेगळ्या भागातून लोक त्या ठिकाणी आलेले होते. आणि नक्कीच मग 14 ते 15 म्हणजे त्यामध्ये रोम या भागातील सुद्धा काही लोक, यहुदी लोक असतील, कारण यहुदी लोक विविध ठिकाणी पांगलेले होते आपल्याला माहित आहे. आणि विशेष करून मग कदाचित तो पेंटिकॉस्टच्या दिवशी गाजवण्यात आलेली सुवार्ता त्या लोकांपर्यंत गेली, आणि ते यहुदी लोक रोम मध्ये गेले, तिथे त्यांनी सुवार्ता गाजवली, आणि तिथे आपल्याला पाहायला भेटतं मंडळीची स्थापना झाली असावी. आता विशेष करून आपण पाहतो की रोम येथील मंडळीला पौलाने हे जे पत्र आहे ते कुणाद्वारे पाठवलं? तर त्याच्याबद्दल आपल्याला रोम 16 अध्याय वचन 1-2 नुसार पाहायला भेटतं. जिथं एका बहिणीबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. हे एक असं पत्र आहे की जे एक बहीण घेऊन जात आहे. जर तुम्ही इतर पत्रांबद्दल पाहिलं तर तिथं अनेक देवाची लेकरं, भाऊ लोक पत्र घेऊन जाताना आपल्याला दिसतात. पण इथं एक बहीण जी आहे तिच्याबद्दल पौल बोलत आहे. विशेष करून तो म्हणतो, किंक्रियातील मंडळीची सेविका, आमची बहीण फिबी, हिची मी तुम्हाला शिफारस करतो, अशासाठी की तुम्ही पवित्र जनास योग्य असा तिचा प्रभूमध्ये स्वीकार करावा, आणि ज्या ज्या कामात तिला तुमची गरज लागेल त्या तिला सहाय्य करावे, कारण ती स्वतः पुष्कळ जनांस मलाही सहाय्य करणारी अशी झाली आहे. तर ती फिबी नावाची जी बहीण होती, तिच्याद्वारे ते पत्र त्या मंडळीला पाठवण्यात आलं. आता या पत्राबद्दल आणखी शिकत असताना थोडक्यात आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करू की पौलापर्यंत या मंडळीबद्दल जी जो वृत्तांत आहे तो कसा पोहोचलेला आहे. कारण पौलाने त्या मंडळीला पाहिलेलं नव्हतं. आपण पाहिलं ती मंडळी कशी स्थापित झाली असावी. आता पौलापर्यंत ह्या मंडळीबद्दल चा वृत्तांत कसा पोहोचलेला आहे, त्यासाठी आपण थोडस या पत्राकडे बारकाईने थोडं लक्ष देऊ. विशेष करून प्राचीन रोम शहरातील यहुदी लोकसंख्या जी होती ही विशेष करून यरुशलेमीप्रमाणे झालेली होती. पुष्कळ यहुदी लोक त्या ठिकाणी होते. आणि त्यावेळी आपल्याला पाहायला भेटतं की एक सम्राट होता, पोम्पे नावाचा, नाही का, त्याने काय केलं, यरुशलेम मधून पुष्कळ लोकांना गुलाम करून रोम मध्ये आणलेलं होतं. आणि मग या सम्राटानंतर क्लॉडियस हा सम्राट झाला, क्लॉडियस नावाचा व्यक्ती. आणि त्याच्या कारकिर्दीत काय झालं, त्याने अगोदर यहुद्यांना उपासना करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं होतं. जे यहुदी अगोदरच तिथं यरुशलेमेतून गुलाम म्हणून आणलेले होते. आणि आपल्याला पाहायला भेटतं
की त्याच्या कारकिर्दीमध्ये क्लाउडियस जो होता त्याच्या कारकिर्दीमध्ये त्याने स्वातंत्र्य दिलं युद्धांना की तुम्ही उपासना करू शकता. पण कालांतराने काय झालं, क्लाउडियसच्या काळामध्ये रोममध्ये काय केलं, सुवार्ता गाजवण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे अनेक यहुदी जे लोक होते त्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे. परंतु अनेक यहुदी लोकांनी जरी ख्रिस्तावर विश्वास ठेवला तरी ते सर्वच यहुदी लोक नव्हते. त्यातील काही लोकांनी विश्वास ठेवला तर काही लोकांनी विश्वास ठेवला नाही. मग त्याचा परिणाम काय झाला, तर त्याचा परिणाम आपल्याला पाहायला भेटतं की आता ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आणि न ठेवणारे त्या दोघांमध्ये वाद व्हायला लागले. आणि मग आता ही जी अशांतता निर्माण झाली तिथं, त्यावर उपाय म्हणून क्लॉडियस जो होता त्याने काय केलं, यहुद्यांना रोम मधून निघून जाण्याचा आदेश दिला. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की त्या रोम मधून आपल्याला पाहायला भेटतं की त्यांना बाहेर निघून जावं लागलं. आणि त्यांच्यामध्ये असे एक जोडपं होतं, पती पत्नी. त्यांचं नाव प्रिस्किल्ला आणि ॲक्विला म्हटलेलं आहे. हे दोघं पती पत्नी त्या लोकांमधील एक भाग होते. आणि ज्यावेळेस क्लौडियसने सगळ्यांना आदेश दिला त्यांच्यामध्ये हे पण होते, यांना सुद्धा निघून जावं लागलं. ते वेगवेगळ्या ठिकाणी पांगले आणि प्रिस्किल्ला आणि ॲक्विला जे आहेत हे पती पत्नी दोघे जण करिंद येथे आले. आणि आपल्याला पाहायला भेटतं ज्याच्याबद्दल आपल्याला प्रेषितांची कृत्य 18 अध्याय आणि वचन 2 मध्ये आपल्याला त्याबद्दल शिकायला भेटत. आणि मग पौल आणि त्यांचा ते जे आहे ते करिंद येथे त्यांची भेट झाली. तेव्हा पौलाने काय केलं, त्यांच्यासोबत त्याने वेळ वेळ घालवला. आणि पौलाच्या लक्षात आलं की अरे ख्रिस्ताबद्दल, ख्रिस्ताच्या सुवार्तेप्रती हे पती पत्नी किती धडपडतायत. त्यांचं कार्य ते स्वतः कष्ट करून सुवार्तेसाठी उभे आहेत. आणि पौल जो आहे त्यांच्यासोबत वेळ घालवायला लागला. त्याला त्याला त्यांच्यामध्ये ती ख्रिस्ताची भूक, त्याच्या सुवार्तेप्रतीचा आवेश आणि आणि ते सर्व जे जीवन बदलल्याचं जे जी चिन्ह आणि जी फळं आहेत पौलाने त्यांच्या जीवनात पाहिली. आणि त्याने पुष्कळ काळ त्यांच्या सोबत घालवलेला आहे. आणि त्या काळात त्यांनी काय केलं की पौला सोबत वेळ घालवला. पौलाने या सर्व गोष्टी विचारल्या असतील. आणि त्यावेळेस त्यांनी त्याला रोम मधील मंडळीचा वृत्तांत सांगितला असावा. त्यांनी त्याला रोम येथील मंडळी जी आहे कशा प्रकारे स्थापित झाली, त्या मंडळीमध्ये आता काय चालू होत आहे आणि कशामुळे आम्हाला ती निघून यावं लागलं, सर्व गोष्टी त्याने सांगितलेल्या आहेत. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं आता ती जी रोम येथील मंडळी होती त्या मंडळीमध्ये फक्त यहुदी लोकच नव्हते विश्वासणारे, तर काही ग्रीक सुद्धा होते, काही हेलेनी सुद्धा होते, यहुदी इतर लोक सुद्धा होते ज्यांनी विश्वास ठेवलेला होता. आणि आता यहुदी इतर लोक आणि यहुदी लोक हे दोन्ही लोक त्या मंडळीमध्ये होते. अनेक लोक पांगले होते क्लौडियसने दिलेल्या आदेशानुसार. परंतु कालांतराने आपल्याला पाहायला भेटतं की ज्यावेळेस क्लौडियस जो होता तो इसवी सन 54 मध्ये मरण पावला, तेव्हा जे यहुदी विश्वासणारे होते ते काय झालं, रोम सोडून गेले होते. ते पुन्हा रोम मध्ये आले. आणि ज्यावेळेस ते त्या ठिकाणी आले त्यावेळेस त्यांनी पाहिलं की अरे मंडळीमध्ये आता ग्रीक विश्वासणारे सुद्धा आहेत. आणि मग आता ते जे ग्रीक किंवा यहुदी तर लोक होते ते विश्वासणारे आणि यहुदी विश्वासणारे यांच्यामध्ये अनेक प्रकारचे मतभेद निर्माण झाले. आणि मग काय व्हायला लागलं, मंडळीमध्ये चुकीचं शिक्षण पसरायला लागलं. इतकं भयंकर ते पसरायला लागलेलं होतं की मग त्यांच्यामध्ये पुन्हा गोंधळ निर्माण झालेला आहे. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की अनेक अनेक समस्या त्यांच्या समोर होत्या, अनेक प्रकारचे प्रश्न त्यांच्या समोर उभे राहत होते. यहुदी लोक हे गोष्ट बोलायचे तर परराष्ट्रीय अशा प्रकारे बोलायचे, खाण्यापिण्याबद्दल वेगळे विचार, विधी, परंपरा आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, यहुदी लोकांचे विचार वेगळे तर जे परराष्ट्रीय होते त्यांचे विचार वेगळे होते. आणि त्यामध्ये काही समस्या होत्या. त्यातील काही समस्या अशा प्रकारच्या होत्या ज्या आपल्या समोर आहेत बघा, स्क्रीनवर दिसतील तुम्हाला. सगळ्यात पहिली जर समस्या आपण पाहिली तर त्यांच्या समोर हा प्रश्न होता की जे यहुदी लोक होते ते त्यांचा असा विश्वास होता की नियमशास्त्राच्या आज्ञापालनाद्वारे आपल्याला नक्कीच ख्रिस्ताने आपल्यासाठी सर्व कार्य केलेलं आहे, परंतु त्यासोबतच आपल्याला ज्याद्वारे आपण देवासमोर नीतिमान म्हणून उभे राहू शकतो. आणि हा त्यांचा प्रश्न होता. आणि हे त्यांचं शिक्षण होतं जे त्या त्या हेलेन्यांना, ते जे ग्रीक लोक होते
त्यांच्यावर ते लादू इच्छित होते, जे शिक्षण पूर्णपणे देवाच्या सुवार्तेपासून त्यांना दूर करणार होतं. आणि म्हणून पौल जो आहे, अध्याय 1 ची सुरुवात करत असतानाच अध्याय 1 ते 3 मध्ये तो अगदी हे स्पष्ट करून देत आहे की देवाचं नियमशास्त्र देवाने का दिलेलं होतं, नियमशास्त्राचा उद्देश काय होता, काय नियमशास्त्र पालनाने आम्ही देवासमोर नीतिमान म्हणून उभे राहू शकतो का. आणि ह्याच प्रश्नाबद्दल पाऊल अध्याय 1 ते 3 मध्ये त्यांना काय करत आहे, त्यांचे जे विचार होते यहुदी लोकांचे ते खोडून काढत आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे आपल्याला पाहायला भेटतं की यहुदी लोक जे होते त्यांना गर्व होता की अरे आम्ही अब्रामाचे लोक आहोत, आम्ही अब्रामाचे लेकर आहोत, आणि अब्रामामध्ये आम्ही नीतिमान ठरवण्यात आलेलो आहोत, आम्ही अगदी त्याच्या रक्ता माणसाचे आहोत, आम्ही त्याच्या वंशातून आहोत, नाही का. आणि असा त्यांचा विचार होता. आणि मग ते या हेलेनी लोकांना सुद्धा तशाच प्रकारे शिकवायचे. आणि मग यावरून सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं की मग त्यांना हा प्रश्न पडायचा की नाही, अब्राम जो आहे तो फक्त आमचा पिता आहे, तो तुमचा नाही, तो तुमचा कोणीच नाही. आणि मग यावरून सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं त्यांच्यामध्ये वादविवाद सुरू झाले. आणि म्हणून आपल्याला पाहायला भेटतं अध्याय 4 वचन 1 ते 25 मध्ये पाऊल त्यांचे हे जे विचार आहेत ते खोडून काढत आहे आणि तो स्पष्ट करत आहे की अब्राहम सुद्धा विश्वासाने नीतिमान ठरलेला आहे. आणि मग विश्वासाच्या द्वारे आपणही अब्राहमाची लेकर होतो. आणि मग ह्या गोष्टी जो आहे पाऊल पुढे अध्याय 4 मध्ये ते स्पष्ट करतो. त्यानंतर पापाच्या संदर्भात नियमशास्त्र नेमकं काय भूमिका बजावतं, नाही का. त्याबद्दल आपल्याला अध्याय 5 वचन 20 पासून अध्याय 7 वचन 25 मध्ये पाहायला भेटतं, जिथं अगदी स्पष्ट रीतीने पाऊल जो आहे अनेक महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या हाताळत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की पुढे ज्यावेळेस पॉल बोलत आहे तो म्हणजे परराष्ट्रीयांचं तारण हे देवाचे लोक म्हणून इस्रायलच्या भविष्याबद्दल काय सूचित करतं. काय खरंच देवाने पुष्कळ वेळा की अरे नाही परराष्ट्रीय इथं दिसत आहेत, आणि मग देवाने काय आता इस्रायलकडे दुर्लक्ष केलेलं आहे का, आणि त्यांच्याकडे तो पाहतच नाही का. आज इस्रायलची अवस्था काय आहे, आणि खरंच त्याच्यामधून पुन्हा लोकांचं तारण होणार नाही का, अनेक प्रश्न उपस्थित होते इस्रायल बद्दल सुद्धा. आणि मग त्याच्याबद्दल विशेष करून पौल जो आहे अध्याय 9 ते अध्याय 11 मध्ये ते प्रश्न हाताळत आहे. त्यानंतर पुढे काही समस्या होत्या त्यांच्यामध्ये, एक तर परराष्ट्रीय लोकांमध्ये पण, आणि विशेष करून यहुदी लोकांमध्ये सुद्धा. यहुदी लोक म्हणायचे की नाही हाच दिवस नाही का योग्य आहे, हाच दिवस पाळायला पाहिजे. परराष्ट्रीय म्हणायचे नाही नाही तो नाही, हा दिवस पाळायला पाहिजे. यहुदी म्हणायचे नाही हा सण जो आहे तो आपण पालन करायला पाहिजे. परराष्ट्रांच्या हिशोबाने नाही, हा सण जो आहे आम्ही पालन करतो. नाही, यांच्यावर त्यांच्यामध्ये खूप मतभेद होते. आणि मग हे मतभेद लक्षात घेता पौलाने अध्याय 14 मध्ये खऱ्या रीतीने सण दिवस पाळण्याबद्दल जे त्यांची चुकीचे दृष्टिकोन आहेत, पाळणं न पाळणं, बायबल आपल्याला त्याबद्दल काय शिकवतं, त्याबद्दल पौल जो आहे तो 14व्या अध्यायामध्ये बोलतो. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून जुन्या करारातील खाण्यापिण्याविषयी जे नियम आहेत त्याच पाळणे गरजेचे आहेत का. कारण यहुदी लोक सुद्धा कारण परराष्ट्रीय जी ग्रीक लोक होते त्यांच्यासाठी जर उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर पुष्कळ जे आहे त्या रक्तासहित ते जे होते बरेच ग्रीक लोक ते एखादं मांस शिजवून ते खाऊ शकत होते. परंतु यहुदी मतानुसार पवित्र शास्त्रानुसार आपल्याला पाहायला भेटते की ते अयोग्य आहे. ग्रीक लोक जे खाय प्यायचे ते यहुदी मतानुसार आणि विशेष करून नियमशास्त्रानुसार म्हटले अरे अशुद्ध आहे, मग आज काय. आणि यहुदी लोक म्हणत की नाही त्यावेळेस ते अशुद्ध आहे ना, आज पण ते अशुद्ध आहे, आपण त्याद्वारे अशुद्ध होतो आणि आपण त्याबद्दल आपण गंभीर असायला पाहिजे. आपण त्याबद्दलचे जे नियम आहेत ते पालन करायला पाहिजे. मग पाऊल जो आहे त्यांना अध्याय 14 वचन 1 ते अध्याय 15 वचन 13 मध्ये खाण्यापिण्याविषयी, मग एवढंच नाही तर मग अनेक अनेक प्रश्न होते खाण्यापिण्याबद्दल. मग त्याच्यामध्ये मग प्रसाद नाही का, नैवेद्य किंवा अशा प्रकारच्या काही गोष्टी ज्या खाण्याबद्दलच्या
त्याबद्दल सुद्धा प्रश्न होते, कारण ग्रीक लोकांच्या हिशोबाने ते करणं योग्य आहे का, की अयोग्य आहे. आणि मग यहुदी लोकांच्या हिशोबाने आणखी दुसरे प्रश्न होते. तर अनेक असे प्रश्न होते आणि त्या सर्व प्रश्नांना पॉल जो आहे तो अध्याय 14 आणि 15 मध्ये तो हाताळत आहे. त्यानंतर विशेष करून आपण या पुढे जात असताना अशा काही मुद्दे होते जे त्या मंडळीमध्ये चालू होते आणि ज्यामुळे त्या मंडळीमध्ये भयंकर गोंधळ होता. पण पॉल काय करत आहे, त्या प्रत्येक त्यांच्या चुकीच्या दृष्टिकोनाला काय करत आहे, तो खोडून काढतो. आणि तो काय करतो आता, त्या सगळ्यांना एका एका जुवाखाली, एका त्या कुंपणाखाली तो एकत्र करतो. आणि ते कुंपण काय आहे, ते गौरवी सुवार्ता नाही का, त्या सुवार्तेकडे तो त्यांचं लक्ष वेधून घेत. अरे तुम्ही काय गोष्टी विचार करतात, तुम्ही कशाबद्दल विचार करतात, तुम्ही कशावर आपला वेळ खर्च घालवतात, हे बघा, हे अद्भुत आहे, ही महान आहे आणि हे गौरवी आहे. त्यासाठीच्या सर्व गोष्टी देवाने घडून आणलेल्या आहेत. आणि पहा, त्याच्याकडे मी तुमचं लक्ष वेधून घेत आहे. आणि ते म्हणजे काय, गौरवी सुवार्ता. त्याच्याबद्दल पाऊल जो आहे तो बोलतो. आणि म्हणूनच पॉल जो आहे तो या पत्रामध्ये वारंवार ज्यावेळेस तो बोलत आहे त्यावेळेस त्याचा शब्दप्रयोग बघा, तो वारंवार तुम्ही यहुदी असा की हेलेने असा, तो अशाच प्रकारे दोघांना सोबत घेऊन तो तो प्रत्येक गोष्ट मांडताना दिसतो नाही का. अगदी सुरुवातीपासूनच पॉल हे स्पष्ट करत आहे, तुम्ही यहुदी असा की हेलेने असा, तुम्ही एकाच गौरवी सुवार्तेच्या द्वारे तुम्ही तारल्या गेलेल्या आहात. ती सुवार्ता देवाचं सामर्थ्य आहे, जी तुम्ही तारणदायी विश्वासाने स्वीकारलेली आहे नाही का. आणि ती सुवार्ता इतकी अद्भुत आहे की ज्यामध्ये देवाचं नीतिमत्व प्रगट झालेलं आहे. ती सुवार्ता महान आहे, नीतिमान आहे, गौरवी आहे, कारण ती सुवार्ता खुद्द नीतिमान देवाबद्दल आहे. आणि पौल जो आहे त्याच्याकडे त्या मंडळीचं लक्ष वेधून घेत आहे. विशेष करून आता या पत्राबद्दल विचार करत असताना आपल्याला माहित आहे की हे असं पत्र आहे, ज्यावेळेस अभ्यास आपण करतो या पत्राचा, इतकं अद्भुत पत्र आहे की ज्याद्वारे आपल्याला पाहायला भेटतं की अनेक इतिहासामध्ये अनेक देवाच्या देवाच्या लेकरांच्या हृदय जे आहे प्रफुल्लित झाले, आणि अद्भुत रीतीने सुधारणा घडून आलेली आहे. हे असं पत्र आहे की आपल्या हृदयाला भिडणार आहे, आपली खरी दयनीय अवस्था दाखवणार आहे, देवाचं परिपूर्ण कार्य दाखवणार आहे. नक्कीच प्रत्येक प्रत्येक पत्रामध्ये, प्रत्येक वचनामध्ये आपल्याला या सर्व गोष्टी पाहायला भेटतात, परंतु अधिक प्रखरतेने जर आपल्याला सुवार्तेचं सौंदर्य पाहायचं आहे तर रोमकरास पत्र आपल्याला त्याबद्दल सांगतं. आणि विशेष करून जर तुम्ही पाहिलं, रोमकरास पत्र जे अनेक देवाच्या लेकरांवर नेहमी प्रभाव पाडत आलेला आहे. आणि आजही जर तुम्ही 15व्या शतकाबद्दल जर विचार केला तर मार्टिन लुथर आपल्याला माहित आहे, त्याच्यावर रोमकरास पत्राद्वारे कसा प्रभाव पडला बरं, तर त्याकडे आपण थोडस पाहू. आपल्याला माहित आहे की 1513 ऑगस्ट मध्ये विशेष करून हा जो मार्टिन लुथर आहे तो एक साधू होता. आणि तो विशेष करून त्या सेमिनरीमध्ये लोकांना, ऑगस्टिन जी सेमिनरी होती, विशेष करून त्या सेमिनरीमध्ये विशेष करून लोकांना तो काय करायचा, काही विद्यार्थ्यांना तो स्तोत्रांमधून तो शिकवत होता. आणि विशेष करून तो शिकवत असताना काय झालं की, पण त्याचं जे आपल्याला पाहायला भेटतं की जरी तो शिकवत होता जुन्या करारातून, तरी सुद्धा त्याचं अंतःकरण नेहमी गोंधळलेलं असायचं, नेहमी गोंधळलेलं होतं. आणि अशाच प्रकारे तो शिकवत असताना तो स्तोत्र 31 कडे येतो. आणि स्तोत्र 31 आणि वचन 1 तो वाचतो. आणि वचन 1 वाचल्यानंतर अं, तो जरा स्तब्ध होतो आणि आणखी गोंधळून जातो नाही का. आपण ते वचन वाचूया, स्तोत्र 31 आणि वचन 1 आपण पाहू. तिथं पहा, हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरला आहे, मला कधी लज्जित होऊ देऊ नकोस. तू आपल्या न्यायाने मला मुक्त कर, तू आपल्या न्यायाने मला मुक्त कर. ज्यावेळेस त्याने हे वचन वाचलं, तो आपल्या न्यायाने मला मुक्त कर, तो अधिक गोंधळून गेला.
तो अधिक गोंधळून गेला आणि 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 भयंकर अशा अशा चिंतेमध्ये तो पडलेला आहे. आणि त्याच्या पुढे एक प्रश्न उपस्थित राहील होय बोललेला आहे इंग्लिशमध्ये अ, अ, धार्मिकतेने नीतिमत्वतेने अशा प्रकारचा शब्द वापरलेला इथे न्यायाने म्हटलेला आहे. तर त्याला प्रश्न उपस्थित झाला की अरे देवाची नीतिमत्वता ती काही करू शकतं नाही का, पण त्याच्या पापाचा परिणाम किंवा नीतिमान शिक्षा म्हणून त्याला नरकदंड जो आहे ती देते. हे कसं? देवाची नीतिमत्ता जी आहे किंवा देवाची जी नीतिमत्वता आहे ती किती अद्भुत आहे, महान आहे. आणि त्या नीतिमत्वतेकडे पाहत असताना देव त्याच्या नीतिमत्वतेने न्याय करत आहे. आणि मग हे कसं आहे, त्याच्या नीतिमत्वतेसमोर आपण टिकू शकतो का? अरे, आणि मग इथं सांगितल्याप्रमाणे त्याचा मला तो आपल्या न्यायाने मुक्त कर म्हटलेला आहे. जर न्यायाने जर देवाला मला मुक्त करायचं आहे, जर त्याने न्यायाने मुक्त करायचं ठरवलं तर मी कुठेच टिकणार नाहीये. हे कसं शक्य आहे? आणि यामुळे तो आणखी गोंधळून गेलेला आहे. आणि ह्या सर्व गोष्टी होत असताना तो त्यासोबतच त्याने रोमकरास पत्र जे आहे ते अभ्यासायला सुरुवात केलं. आणि अगदी सुरुवातीलाच तो अध्याय 1 सुरू केल्यानंतर वचन 16 आणि 17 मध्ये येऊन तो तिथं थांबलेला आहे. आणि तिथं मात्र या त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्याला भेटत आहे. आणि ते वचन कसं आहे बघा, वचन 17 काय सांगतं. जर तुम्ही वचन 16 पासून पुढे वाचलं तर तुम्हाला पाहायला भेटल रोमकरास पत्र अध्याय 1 वचन 16 आणि 17 पहा. कारण मला ख्रिस्ताच्या सुवार्तेची लाज वाटत नाही. कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, प्रथम येहुद्याला मग हेलेन्याला तारणासाठी ते देवाचे सामर्थ्य आहे. कारण तिच्यात देवाचे नीतिमत्व विश्वासासाठी प्रगट झालेले आहे. नीतिमान विश्वासाने जगेल या शास्त्रलेखाप्रमाणे हे आहे. अरे तो साधू मार्टिन लुथर आपल्याला पाहायला भेटतं की त्याने आतापर्यंत रोमन कॅथलिक मंडळीमध्ये गोष्टी पाहिल्या की जे सर्व पूर्णपणे कर्मकांडावर होतं. आम्ही काहीतरी करायला पाहिजे. जर आम्ही चांगली कर्म केली तर आम्ही देवासमोर नीतिमान होऊ शकू. आम्हाला जर देवासमोर नीतिमान व्हायचं आहे तर आम्हाला ह्या ह्या गोष्टी कराव्या लागल्या. आम्हाला जर पापाची क्षमा मिळवायची आहे तर ते क्षमापत्र जे आहे ते आम्हाला पोपकडून लिहून घ्यायला पाहिजे. त्याला काहीतरी किंमत चुकवायला पाहिजे. आम्ही स्वतः काहीतरी करायला पाहिजे ज्याच्याद्वारे आम्ही देवासमोर नीतिमान होऊ शकू. हे विचार त्याच्या डोक्यात असायचे पण त्याला पटत नव्हते या गोष्टी. त्यानंतर तो ज्यावेळेस त्या एका ठिकाणी गेला, मग त्या ठिकाणी त्या मठात गेलेला आहे ऑगस्टिन, आणि त्या ठिकाणी त्या लोकांना तो विद्यार्थ्यांना काही शिकवत आहे. त्या काळामध्ये तो या सर्व पुस्तकांचा अभ्यास करू लागला आणि तिथं आपल्याला पाहायला भेटतं की तो विचारात पडला. आणि तो काय झालं माहितीये का, त्याने विचार केला की नाही, जोपर्यंत मला नाही का हे हे सत्य समजत नाही, नाही का, की नेमकं देवाची नीतिमत्वता काय आहे आणि ती खरंच सुवार्तेमध्ये मला पाहायला भेटते, तर ही सुवार्ता काय आहे आणि नीतिमत्वता मी कशी समजू शकतो, नाही का. आणि हे कसं शक्य आहे की त्याच्यामध्ये देवाचं नीतिमत्व सामावलेलं आहे जे विश्वासाने आहे, विश्वासासाठी आहे, नाही का. आणि पुढे काय सांगितलंय, नीतिमान विश्वासाने जगेल म्हटलेलं आहे. अरे हे कसं शक्य आहे? हे विश्वासाद्वारे आहे. आम्ही तर आतापर्यंत कर्माद्वारे शिकलो. आम्ही आतापर्यंत आमच्या स्वतःच्या बळाने आम्ही आतापर्यंत शिकत आलेलो आहे. पण इथं तर विश्वासाच्या द्वारे सांगितलेलं आहे. आणि इथं तर देवाच्या नीतिमत्वाबद्दल सांगितलेलं आहे. अरे हे कशा प्रकारे आहे, हे कसं शक्य आहे, नाही का. तो विचार करू लागला. रात्रंदिवस तो विचार करत होता, जोपर्यंत त्याला हे सत्य समजलं नाही की देवाची नीतिमत्वता ही ती नीतिमत्वता आहे जेथे कृपेने, त्याच्या अद्भुत आणि महान अपरंपार दयाने तो आपल्याला विश्वासाच्या द्वारे नीतिमान ठरवितो. जिथे माणसाला स्वतःच काम करण्यासाठी, देवासमोर उभं राहण्यासाठी, स्वतः काही करण्यासाठी कुठेच जागा नाहीये. कारण मनुष्य हा पूर्णपणे भ्रष्ट आहे. आणि पॉल जो आहे आपल्याला त्याची आठवण इथे करून देतो. पुढे आपल्याला पाहायला भेटतं की मार्टिन लुथर म्हणतात की ज्या क्षणी मला हे वचन समजलं, ज्या क्षणी मी खरंच माझं हृदय जे आहे, मी आत्मपरीक्षण केलं आणि मला ज्यावेळेस हे सत्य समजलेलं आहे, खऱ्या रीतीने जणू काय तो क्षण माझ्यासाठी नवीन जन्म घेऊन येणारा होता. आणि जणू काय त्या क्षणी मला
हे जाणवलं की जणू काय त्या सुखलोकाचे दार माझ्यासाठी उघडलेले आहे आणि मी सुखलोकात प्रवेश केलेला आहे. पहा, मार्टिन लुथर म्हणतात की जणू काय हा संदर्भ माझ्यासाठी स्वर्गाचं प्रवेशद्वार बनला आणि मार्टिन लुथरचा नवीन जन्म झाला आणि जणू काय ती धर्म सुधारणा त्यांच्या हृदयात सुरू झालेली आहे. अशा अनेक लोक आहेत, अनेक लोक आहेत. जॉन बेस्ले असतील किंवा तुम्ही पुष्कळ त्याची लिस्ट आपण करू शकतो नाही का, की ज्यांच्या जीवनावर अद्भुत रीतीने या पत्राद्वारे पूर्णपणे प्रभाव पडलेला आहे. कारण हे पत्र जे आहे ते अद्भुत आहे. आता ज्यावेळेस आपण या पत्राबद्दल पाहतो तर काही ज्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, विशेष करून वचन एक जर आपण पाहिलं तर वचन एक आपल्याला त्याबद्दल मार्गदर्शन करेल. बघा, वचन एक ची सुरुवात कशी होते. पवित्र जन होण्यासाठी बोलावलेले रोम शहरातील देवाचे प्रियजन या सर्वांना प्रेषित होण्याकरिता बोलावण्यात आलेला, देवाच्या सुवार्तेकरिता वेगळा केलेला ख्रिस्त येशूचा दास पाऊल ह्याच्याकडून. आता जर आपण याची मूळ जर आपण मराठीमध्ये पाहिलं तर रोम शहरातील देवाचे करून तशाच प्रकारे आपण यावाचे वेगळा केलेला ख्रिस्त येशूचा दास पाऊल ह्याच्याकडून. आता इथे पॉल जो आहे रोम येथील मंडळीला स्वतःची ओळख करून देत आहे. पॉल नक्कीच इथं म्हणत आहे की प्रेषित होण्याकरिता बोलावण्यात आलेला. पॉल जो आहे आपल्याला माहित आहे, प्रेषित पॉल ज्याला तासकर शॉल देखील म्हणून ओळखलं जातं. जर तुम्ही प्रेषितांची कृत्य जर पाहिलं तर पुष्कळदा आपल्याला माहित आहे की अरे, आपण ऐकतो पुष्कळांकडून आणि आपण स्वतः पाहतो नाही का की अरे, शौलाचा नाही का पाऊल झाला आणि ह्या गोष्टी आपण पुष्कळदा पाहतो. परंतु विशेष करून आता आवाज येतोय का? हॅलो, हॅलो, आवाज येतोय? तर तर विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं की ही एक पद्धत होती, यहुदी पद्धत. पुष्कळ वेळा आपल्याला माहित आहे त्या भागामध्ये दोन नावाने एका व्यक्तीला बोलावण्यात यायचं पुष्कळ वेळा. जसं जर आपण पाहिलं तर योहान मार्क नाही का, योहान मार्क तसंच हे नाव होतं नाही, टार्स्कर शॉल, त्याला पॉल हे नाव दुसरं आपल्याला पाहायला भेटतं नाही का. शिकायला भेटतं की पाऊल जो आहे तो काय करत आहे, स्वतःची ओळख करून देत आहे प्रेषित पाऊल. आणि आपल्याला माहिती आहे, जर तुम्हाला जर त्याची सेवा आणि त्याचं जीवन जर अभ्यासायचं आहे, तुम्ही काय करा, फक्त नाही का ही जी अध्याय आहेत, प्रेषितांची कृत्य अध्याय 8 ते अध्याय 28 आणि गलतीकारास पत्र अध्याय 1 आणि 2 आणि दुसरे करिंदकारास पत्र अध्याय 11 आणि 12 हे बारकाईने वाचा. प्रेषितांची कृत्य अध्याय 8 ते 28, गलतीकारास पत्र अध्याय 1 आणि आणि 2, दुसरे करीन अध्याय 11 आणि 12 हे जे अध्याय आहेत बारकाईने वाचा. आणि पौलाबद्दल तिथं काय काय सांगितलं, तो कुठे कुठे गेला, नाही का, त्याचं जीवन कसं बदललं, त्याची सेवा कशी होती, ते तुम्ही काय करा, एका एका पेजवर लिहून काढा. आणि ज्यावेळेस तुम्ही सर्व अध्याय एकत्रित कराल आणि ज्यावेळेस तुम्ही पौलाबद्दल जर तुम्ही पूर्ण ते काढाल नाही का लिहून, तर तुमच्या समोर एक एक जणू काही पौलाचं जीवन चरित्र उभं राहील अद्भुत रीतीने, की कशा प्रकारे देवाने त्याचा उपयोग केलेला आहे. तर विशेष करून ज्यावेळेस आपण पौलाबद्दल पाहतो तर तो स्वतःची ओळख कशा प्रकारे करून देत आहे. आता
विशेष करून ख्रिस्तांची कृत्य 20 अध्याय वचन 2 आणि 3 मध्ये वर्णन केल्याप्रमाणे पौलने आपल्याला पाहायला भेटते की त्याच्या अ, तिसऱ्या सुवार्थ प्रसार फेरी दरम्यान तो करिंथ ह्या शहरात होता. आणि त्यावेळी आपल्याला पाहायला भेटतं असं दिसतं की तिथं जरा हिवाळा होता नाही का, आणि त्याच वेळी त्याने हे पत्र लिहिलेलं आहे. आणि आणि याबद्दल अनेक अभ्यासक जे आहेत ते त्याबद्दल विश्वास ठेवतात. त्यानंतर विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं की पौलाने हे जे पुस्तक आहे ते तेव्हा जणू काय तो उपदेशक म्हणून जणू काय 20 वर्ष आता झालेला होता, 20 वर्षाचा अनुभव त्याच्याकडे आहे. आणि जर तुम्ही पाहिलं तर 20 वर्षापासून तो उपदेशक म्हणून कार्य करत आहे. अद्भुत रीतीने ख्रिस्ताची सुवार्ता गाजवत आहे. आणि त्याचा अनुभव जवळजवळ आता 20 वर्ष आहे. तो लोकांना शिकवत आहे, एक पाळक म्हणून, एक 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 देवाचं लेकरू म्हणून, सेवक म्हणून. आणि तो पाऊल जो आहे तो ज्या वेळेस इथं लिहित आहे, तो इथं कोणत्याही प्रकारची घमंडाची भाषा आपल्याला पाहायला भेटत नाही. तो म्हणतो की ख्रिस्त येशूचा दास पाऊल असं म्हणत आहे. तो ख्रिस्त येशूचा दास म्हणून इथं स्वतःच वर्णन करतो. इथं तो कोणत्याही प्रकारे म्हणत नाही रेव्हरंट आणि मग प्रेषितासोबत काहीतरी अजून पदवी जोडून जोडून जोडून, आणि मी इतका 20 वर्षाचा आहे तर मग अजून एक पदवी मला, 20 वर्ष झाले मी या सेवेत आहे तर मला आणखी काहीतरी पदवी त्यासोबत जोडायला पाहिजे. नाही, त्याच्यासाठी सर्वोच्च पदवी काय होती? ख्रिस्त येशूचा दास. आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्याने करीत तिथून हे जे पत्र आहे ते लिहिलं. असं दिसतं की त्या काळामध्ये 2-3 महिने जवळजवळ तो त्या ठिकाणी होता. आणि आपल्याला पाहायला भेटतं की कोणत्याही प्रकारचं दुसरं काम त्याने केलं नाही. त्याने फक्त आपलं लक्ष त्याकडे केंद्रित केलं. त्याने ते पत्र लिहिलं. आणि विशेष करून त्याची इच्छा होती की तो पुन्हा येरुशलेमला प्रवासानंतर तो रोमला भेट देणार होता. परंतु नक्कीच तो तिकडं जाऊ शकलेला नाही. आणि म्हणूनच पौलाने पुस्तक आपल्याला पाहायला भेटते जे पत्र आहे ते ते लिहिलेलं आहे. आणि विशेष करून आपल्याला माहित आहे की पौल रोमला जाण्याचा प्रयत्न करत असताना पवित्र आत्म्याने त्याला येरुशलेम मध्ये वाट पाहत असलेल्या त्या संकटाबद्दल चेतावणी दिलेली आहे. जर तुम्ही प्रेषितांची कृत्या अध्याय 21 वचन 10 ते 14 जर तुम्ही पाहिलं तर तिथं पाहायला भेटेल की पौलाची इच्छा आहे की मला रोमला जायचं आहे. परंतु इथे बघा काय सांगितलंय, तेथे आम्ही पुष्कळ दिवस राहिलो असता अगब नावाचा कोणी एक संदेष्टा योद्याहून खाली आला. त्याने आमच्याकडे येऊन व पौलाचा कमरबंद घेऊन आपले हातपाय बांधून म्हटले, पवित्र आत्मा असे म्हणतो की हा कमरबंद ज्या माणसाचा आहे त्याला यरुशलेमेत यहुदी लोक याप्रमाणे बांधून परराष्ट्रीयांच्या हाती देतील. हे ऐकून आम्ही व तिथल्या लोकांनीही तुम्ही यरुशलेमेत जाऊ नका अशी त्याला गळ घातली. तेव्हा पौलाने उत्तर दिले, तुम्ही रडून माझे मन खचवता. हे काय, मी नुसता बंधनात पडायलाच नाही तर प्रभू येशूच्या नावासाठी यरुशलेमेत मरायला देखील तयार आहे. तो ऐकत नाही. हे पाहून प्रभूच्या इच्छेप्रमाणे हो असे म्हणून आम्ही स्वस्थ राहिलो म्हणे. तर नक्कीच त्याची इच्छा होती की एक दिवस या प्रवासातून आल्यानंतर येरुशलेम येऊन आल्यानंतर मी रोमला जाईल. परंतु अगोदरच देवाच्या आत्म्याने अद्भुत रीतीने आपल्याला पाहायला भेटतं की त्याला ह्या गोष्टीबद्दल अगोदरच चेतावणी दिलेली आहे. आणि या गोष्टीची जाणीव त्याच्या समोर होती. आणि म्हणूनच त्याच वाटेने आपल्याला माहित आहे की तो करिंथ येथे गेलेला आहे. आणि करिंथ येथून तो हे पत्र लिहित आहे. मग आपल्याला पाहायला भेटतं की पौल जो आहे तो नक्कीच त्याला त्याला जणू काही जाणीव झाली की कदाचित मी रोमला जाऊ शकणार नाही. मग काय, म्हणून त्याने काय केलं की असं पत्र त्या मंडळीसाठी लिहिलेलं आहे जे इतकं अद्भुत आहे, जे सर्वसमावेशक आहे. येथे रोम येथील विश्वासणाऱ्यांनी जणू काय पौलांनी सांगितलेली सुवार्ता ती ऐकावी. जणू काय नाही का, ते अद्भुत सुवार्ता आहे. तो जरी स्वतः जाऊ शकत नाही तर हे पत्र त्यांच्यापर्यंत जाईल अद्भुत रीतीने. आणि ह्यामुळे रोमकरास पत्र जे आहे ते इतर पत्रांपेक्षा फार वेगळं आहे. फार वेगळं आहे. इतर पत्र जे आहे ते अधिक रीतीने मंडळी आणि तिच्यातील आव्हाने नाही का
समस्यांवर अधिक लक्ष केंद्रित करतात. ते त्या मंडळीमध्ये काय चाललंय त्याबद्दल आपल्याला जास्त पाहायला भेटतं. परंतु रोमकरास पत्रामध्ये काय वेगळं आहे? रोमकरास पत्राबद्दल जर आपण पाहिलं तर रोमकरास पत्र जे आहे हे असं पत्र आहे जे केवळ देव आणि त्याची महान जी मुक्तीची योजना आहे, सार्वकालिक मुक्तीची योजना, यावर हे पत्र जे आहे ते पूर्णपणे आपलं लक्ष केंद्रित. एक मध्ये पॉल दोन प्रकारे त्याची ओळख स्पष्ट करतो. एक तर तो काय म्हणत आहे बघा, प्रेषित होण्याकरिता बोलावणे आलेला. पॉल अगदी त्याच्या पाचारणाबद्दल निश्चित होता. अगदी त्याला खात्री होती की देवाने मला कशासाठी पाचारलेलं आहे, देवाने मला काय करण्यासाठी पाचारलेलं आहे, मंडळीमध्ये देवाने मला कशासाठी उभं केलेलं आहे, मला दिलेलं कृपादान ते कशासाठी आहे, नाही का, माझं कार्य काय आहे, माझी जबाबदारी काय आहे, ख्रिस्ताच्या शरीराचा एक भाग या नात्याने पौलाला अगदी ते समजून चुकलेलं होतं. आज मंडळीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं की आपल्याला सुद्धा याची जाणीव होणं गरजेचं आहे की आम्हाला कशासाठी देवाने बोलवलेलं आहे. ख्रिस्ताचे शरीर म्हणून आपण एकत्र जोडलेले आहोत. प्रत्येकच जण पालक नाहीये, प्रत्येकच जण नाही का शिक्षक नाही होऊ शकत, प्रत्येकच जण आपल्याला पाहायला भेटतं की सुवार्थिक नाही होऊ शकत. म्हणूनच कोणी सुवार्थिक म्हटलंय, कोणी पालक आणि शिक्षक म्हटलेलं आहे, नाही का. पण नक्कीच त्यासोबत प्रत्येक मंडळीतील सभासद त्याला कोणत्या ना कोणती जबाबदारी ख्रिस्ताने त्याच्या त्या शरीरामध्ये त्याने दिलेली आहे. मग ते कोणत्याही प्रकारचं काम, कदाचित कोणी दया दाखवतं अधिक चांगल्या रीतीने, सुवार्थिकेचं काम करतो. पालक शिक्षक जो आहे तो मंडळीला राखण्यासाठी, मंडळीचं पालन पोषण करण्यासाठी त्यांना वचनात नेतो. त्यांना चुकीच्या गोष्टी दिसल्यानंतर वचनातून त्यांना तो सुधारण्यासाठी प्रोत्साहित करतो, नाही का. कुणी कुणी नाही का आदरातिथ्य करण्यासाठी पुढे, कुणी मंडळीमध्ये सर्व प्रकारचं जे मॅनेजमेंट किंवा जे काही ज्या मंडळीच्या बाहेरच्या गोष्टी आहेत त्याकडे लक्ष देतं. वेगवेगळ्या प्रकारे आपण काम करतो. मग तो त्या मंडळीमध्ये झाडू मारणारा असू द्या किंवा त्या पुलपीटवर उभा राहणारा असू द्या, देव ज्यावेळेस पाहतो तो झाडू मारणारा त्याचं काम करत आहे, पुलपीटवर उभा असणारा त्याचं काम करत आहे, आणि ह्या सर्व गोष्टी मिळून ख्रिस्ताचं जे शरीर आहे ते सुधरून शरीरासाठी हा लाभदायक आहे. मंडळीचा एक भाग आहे ना आणि त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला योग्य रीतीने समज असणं गरजेचं आहे. आता पाऊल म्हणतो की ख्रिस्त येशूचा दास म्हणतो, नाही का. आता इथं दास हा जो शब्द आहे ना वापरण्यात आलेला, तर जर तुम्ही पाहिलं ड्युलॉस असा तो शब्द वापरलेला आहे इथं. आणि हा जो शब्द आहे, आपल्याला मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की रोम मध्ये अनेक गुलाम होते आणि पावलाला याची जाणीव होती, पावलाला या सर्व गोष्टी माहीत होत्या. आणि पौलाला गुलामाचं कार्य काय आहे हे अगदी चांगल्या प्रकारे माहित होतं. गुलाम जो होता त्याचा कोणत्याही प्रकारे स्वतःचा अधिकार नसतो, तो पूर्णपणे विकलेला आहे, त्याचा अधिकार विकलेला आहे, त्याचं जगणं सर्व काही जे आहे त्याच्या धन्याच्या हातात आहे, सर्व काही त्याच्या धन्याच्या हातात आहे. त्याचं धनी जे काही म्हणेल ते त्यांना करायचं आहे. परंतु ज्यावेळेस पॉल इथं दास हा शब्द वापरत आहे, तो शब्द त्या गुलामापेक्षाही अधिक पुढे विचार करणारा आहे. नक्कीच तो गुलाम जो आहे तो विकलेला आहे, त्याचा कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही त्याच्या हाती, तो सर्वस्वी त्याच्या धन्यावर अवलंबून आहे. त्याचा धनी जे काही म्हणेल ते त्याला करणं भागच आहे. पण ज्यावेळेस पाऊल दास हा शब्द वापरतो तो त्याच्याही पलीकडे घेऊन जातो. तो म्हणजे काय, पूर्णपणे पूर्ण आणि अति खोल भक्ती दाखवणारा हा शब्द आहे. ख्रिस्ताप्रती त्या गुलामापेक्षाही अधिक खोलवरचा अर्थ घेऊन येतो हा शब्द, की मी ख्रिस्त येशूचा दास आहे, मी पूर्णपणे ख्रिस्ताच्या अधीन आहे. माझा देह, माझे विचार, माझं वागणं, सर्व काही. कारण तो म्हणतो मी स्वतःचा नाहीच आहे, म्हणूनच तो काय म्हणतो की मला तर जगणं हा ख्रिस्त आणि मरणं हा लाभ आहे. तो म्हणतो आता मी जगतो असं नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो म्हणे. माझं हे जीवित केवळ ख्रिस्तासाठी आहे, ख्रिस्ताद्वारे आहे आणि ख्रिस्ताच्या गौरवासाठी आहे.
ख्रिस्ताचा दास. दास कधीच धन्याच्या पुढे जात नाही. दास कधीच धन्याच्या विरुद्ध वागू शकत नाही. दास कधीच पुढचं पाऊल घेणार नाही. दास नेहमी धन्याच्या अधीन राहून कार्य करतो. दास नेहमी स्वतःला धन्याच्या अनेक सेवकांसाठी ख्रिस्ताचा दास म्हणून घेणं हे फार कठीण बाब वाटते त्यांना. आपल्याला पुष्कळदा वेगवेगळ्या प्रकारच्या पदव्यासाठी आपण झटतो नाही का, पण ख्रिस्ताचा दास म्हणून घेणं कठीण वाटतं नाही का. पण पाऊल म्हणतो की नाही, माझ्यासाठी या अभिमानाची गोष्ट आहे. मित्रांनो, विशेष करून देवा म्हणतो की वेगळा केलेला, विशेष करून तो अगोदर म्हणतो दास. अद्भुत कार्य तो दाखवत आहे यातून की ख्रिस्त जो आहे तो महान गौरवी राजा आहे. आणि ख्रिस्ताचा दास हे असं पद आहे, ते या जगातील राजापेक्षा उच्च पद आहे. राजापेक्षा उच्च पद. परंतु मला ख्रिस्तामध्ये स्वतंत्रता पण आहे. ही गुलामी मला डांबून ठेवण्यासाठी नाही, तर ही गुलामी मला आनंद घेण्यासाठीची गुलामी आहे. हा दास पण ख्रिस्तामधील आनंद देणारा, बरोबर, हे सगळ्यात उच्च पद आहे ख्रिस्तामध्ये लाभलेलं. आणि पॉल त्याबद्दल अभिमान बाळगतो. देवाच्या विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं, तो म्हणतो की देवाच्या सुवार्थेकरिता वेगळा केलेला. आता ह्याच वचनामध्ये तुम्हाला पाहायला भेटतं, प्रेषित होण्याकरिता बोलावण्यात आलेला, देवाच्या सुवार्थेकरिता वेगळा केलेला. आता या दोन गोष्टी सोबत आहे बघा. आता इथं अशा प्रकारची कल्पना आहे. तो म्हणतो ख्रिस्त येशूचा दास. तीन गोष्टी इथं आपल्याला पाहायला भेटतील. एक तर सुवार्थेकरिता प्रेषित होण्याकरिता बोलावण्यात आलेला, देवाच्या सुवार्थेकरिता वेगळा केलेला, ख्रिस्त येशूचा दास. जर आपण पाहिलं की इथं अशा प्रकारची कल्पना आहे, जसा राजदूत जो आहे किंवा संदेशवाहक जो आहे, पूर्वीच्या काळामध्ये राजदूत होते, जे काही राजाला बोलायचं होतं, राजाचा जो संदेश होता तो प्रजेपर्यंत पोहोचवणं हे त्यांचं काम होतं. आणि त्यांच्या त्या संदेशामध्ये अधिकार होता. आणि ते राजदूत जे काही बोलायचे ते अधिकारवाणीने बोलायचे. परंतु नक्कीच ते राजदूत होते. ते कोणी राजे नव्हते, ते कोणी कोणते अधिकारी नव्हते, तर ते राजदूत होते. त्यांचं काम होतं, तो ज्या अधिकाराने राजाने तो संदेश दिलेला आहे त्याच अधिकाराने त्या प्रजेला तो संदेश जो आहे तो पोहोचवणं. आणि पौल तशाच प्रकारची कल्पना इथे मांडत आहे. तो म्हणतो प्रेषित होण्याकरिता बोलवण्यात आलेला, देवाच्या सुवार्थेकरिता वेगळा केलेला. पौलाचं जो संदेश होता, पौलाने गाजवलेला संदेश ही त्याची देवाची सुवार्थ होती. कारण आपल्याला पाहायला भेटतं की त्याच्या बोलण्यात कुठेही स्वतःचा गर्व, स्वतःबद्दल काहीच नाही. केवळ ख्रिस्ताची सुवार्ता आपल्याला त्याच्या मुखातून पाहायला भेटते नाही का. आणि मग ज्यावेळेस आपण देवाची सुवार्ता त्याबद्दल विचार करतो, तर देवाची सुवार्ता तिथं म्हटलेलं आहे. इथं काय म्हटलं, देवाच्या सुवार्थेकरिता वेगळा केलेला. देवाची सुवार्ता म्हटलेला आहे. का बरं तिला देवाची सुवार्ता म्हटली? कारण ती स्वर्गातील देवाची आहे, ती स्वर्गातून आलेली आहे. पेत्राने स्वतः स्वर्गातील देवाच्या मुखातून ती ऐकलेली आहे. ही सुवार्ता पौलाने निर्माण केलेली नाही, तर तो केवळ या सुवार्ते ते राजदूत होते. त्यांच्या मुखातून निघणारा शब्द जो होता तो त्यांचा स्वतःचा नव्हता, तो राजाचा होता. राजाने त्यांना ते वचन किंवा किंवा तो जो आदेश किंवा तो संदेश घेऊन पाठवलेलं होतं. तशाच प्रकारे पौल म्हणतो की मी सुद्धा एक राजदूत, एक संदेशवाहक आहे. आपण देखील देवाचे सेवक या नात्याने, विश्वास नाही या नात्याने त्या देवाच्या सुवार्तेचे राजदूत, संदेशवाहक. आणि म्हणून ज्या अधिकाऱ्याने त्या राजाने ती सुवार्ता दिलेली आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे आपण कमी किंवा जास्त करू नये. कारण तो
राजाचा संदेश आहे, त्याच्यातील काना किंवा मात्रा इकडं किंवा तिकडं होणार नाही. तो अद्भुत आहे. आणि म्हणूनच त्याच विश्वासाने आपल्याला तो संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी देवाने दिलेली आहे. वचन 1 मध्ये पुढे आपल्याला पाहायला भेटतं सुवार्तेसाठी वेगळा केलेला. आणखी पुढे त्याबद्दल शिकत असताना इथे पॉल जो आहे तो सर्वसाधारण असा शब्द वापरत आहे इथं, परुषी. जसा नाही का वेगळा केलेला जो शब्द इथं आहे ना, वेगळा केलेला तो शब्द जर पाहिलं तर पुष्कळदा सर्वसाधारणपणे इथं घेतला जाऊ शकतो की परुषी नाही का. त्याच्या हिशोबानुसार परुषी हा जो गट होता त्या यहुद्यांमधून एक वेगळा आपल्याला पाहायला भेटतं. एक वेगळा पंथ किंवा त्या यहद्यांमधीलच एक वेगळा गट तो अशा प्रकारे होता. त्याचा अर्थ होतो विभक्त किंवा विभक्त केलेला असा. पण आपल्याला पाहायला भेटतं की नक्कीच त्याच्या स्वतःच्या पंथाच्या सेवेसाठी वेगळे होण्यापूर्वी आता तो देवाच्या शुभवर्तमानासाठी वेगळा झालेला आहे नाही का. जे क्लॅर्क आहेत ते अशा प्रकारे म्हणतात. अं, पुढे आपल्याला पाहायला भेटतं की ही सुवार्ता जी आहे ही देवाची सुवार्ता आहे. देवाची सुवार्ता आहे. नवीन करारातील इतर पत्र जर आपण पाहिलं तर तिथं मंडळी तिचे आव्हानं तिची समस्या जे आपण अगोदर ऐकलेलं आहे की त्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. परंतु रोमकरास पत्र आपल्याला देवाबद्दल अधिक शिकवतात नाही का. रोमकरास पत्र जे आहे हे देवाबद्दलचं पुस्तक आहे. त्या पुस्तकात पाऊल जे काही बोलतो ते पूर्णपणे देवाशी संबंधित आहे. आणि त्याच्याबद्दलच आपल्याला या या पत्रामध्ये पुढे पाहायला भेटतं नाही का. आणि म्हणूनच पाऊल शब्दांचा शब्द प्रयोग करताना दिसतो. जसं नीतिमत्व आहे, नीतिमान ठरणं आहे, पवित्रीकरणाबद्दल आपल्याला शिकायला भेटतं, पापाबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. प्रत्येक मुद्दा पाऊल जो हाताळत आहे तर प्रत्येक मुद्दा सरते शेवटी देवाशी संबंधित आहे. पापाबद्दल बोलत असताना देवाच्या विरुद्ध आपण पाप केलेला आहे. नीतिमत्वतेबद्दल बोलत असताना देव नीतिमान आहे आणि या जगामध्ये नीतिमान कोणीही नाहीये. देवच केवळ नीतिमान आहे. नीतिमत्व जर आपल्याला देवासमोर नीतिमान म्हणून उभं राहायचं आहे तर आपल्याला परिपूर्ण नीतिमत्वाची गरज आहे. आणि ते नीतिमत्व खुद्द देव आहे. आणि ते नीतिमत्व प्रगट झालेलं आहे ख्रिस्तामध्ये नाही का. की जो आपल्यासाठी जगला, आपल्यासाठी आला, आपल्या बदली त्याने सर्व आज्ञा पालन पूर्ण केलेलं आहे. सर्व देवाच्या न्यायी नीतिमान मागण्या त्याने पूर्ण केलेल्या आहे. तो मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलेला आहे. आपला दोष त्याने स्वतःवर घेतलेला आहे. त्याचं नीतिमत्व त्याने आपल्या खाती बहाल केलेलं आहे. ख्रिस्तामध्ये आपण नीतिमान ठरवण्यात आलेलो आहोत. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासाठी. आणि पॉल वारंवार या पत्रातून आपल्याला देवाचं गौरवी पण दाखवितो, त्याची महानता दाखवितो. जर आपण या पत्राबद्दल विचार केला तर काही जे शब्द प्रयोग आहेत ते वारंवार या पत्रामध्ये पाहायला भेटतील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे देव हा जो शब्द आहे जवळजवळ 153 वेळा या पत्रामध्ये पाहायला भेटतो. प्रत्येक 46 शब्दांमध्ये एक शब्द तुम्हाला देव हा पाहायला भेटत. आणि आपल्याला पत्रामध्ये आणखी काही वारंवार शब्द पाहायला भेटतील. नियमशास्त्र 72 वेळा आलेला आहे शब्द, ख्रिस्त 65 वेळा आलेला आहे शब्द, पाप 48 वेळा आलेला आहे, प्रभू 43 वेळा इथं शब्द वापरण्यात आलेला आहे, विश्वास जवळजवळ 40 वेळा या इथं वापरण्यात आलेला आहे. आणि या सर्व जर शब्दांचा जर तुम्ही अभ्यास तर तुम्हाला पाहायला भेटल देवाचं अद्भुत कार्य काय आहे, देव कोण आहे आणि त्याचा पूर्ण मनोदय काय आहे तो आपल्याला अगदी स्पष्ट रीतीने समजून येईल. तर रोमकरास पत्र जे आहे त्याचा परिचय पाहत असताना थोडक्यात आपण आज आपण काही ज्या गोष्टी आहेत त्यावर आपण विचार केलेला आहे, त्यावर आपण मनन केलेलं आहे. त्याची पार्श्वभूमी आपण पाहिली, मंडळीची स्थापना, त्याबद्दल आपण थोडक्यात पाहिलेलं आहे की रोम येथील मंडळी कशी स्थापित झाली त्याबद्दल आपण थोडक्यात विचार केलेला आहे. आणि वचन 1 वर आज आपण मनन केलेलं आहे. उद्याच्या क्लासमध्ये आपण
पहिले एक दोन अध्याय जे आहे ते आपण आणखी वचन बाय वचन आपण जाणार आहोत. परंतु आपण इथे थांबूया. आपल्या आपल्या हृदयाचा परीक्षण करू, देवाकडे पाहू, त्याने केलेलं परिपूर्ण कार्य ते समजून घेऊया. आणि पाऊल ज्या प्रकारे अगदी आपल्याला पाहायला भेटतं की तो आता इतका अनुभव आहे, जणू काय 20 वर्ष नाही का तो उपदेश करतोय नाही का सतत. त्याचं वय पण आपण पाहू शकतो, किंवा त्याची जी क्षमता आहे त्याबद्दल पण आपण विचार करू शकतो, अनुभवाबद्दल विचार करू शकतो. परंतु तो पौल इथं सुद्धा येऊन म्हणत आहे की मी ख्रिस्ताचा दास आहे. आणि खरेच आपल्याला त्यातून सुद्धा शिकण्याजोगं आहे की आपण नेहमी आपल्या जमिनीला खिळून राहू, नाही का ख्रिस्ताने केलेलं परिपूर्ण कार्य आपण समजून घेऊ. आपलं वय वाढेल, आपला अनुभव कदाचित वाढेल, परंतु कधीच आपला गर्व येऊ नये कोणत्या गोष्टीमध्ये. जितका आपण ख्रिस्ताच्या ज्ञानात, ख्रिस्ताच्या कृपेत वाढू, जितका आपण ख्रिस्ताची सुवार्ता, त्याचं सौंदर्य आपण वाखाणू, जितका आपण देवाच्या निकट जाऊ, तितकं आपण वितळायला पाहिजे नाही का, तितकं आपण नम्र व्हायला पाहिजे. आणि खऱ्या रीतीने योहानाप्रमाणे आपण नेहमी म्हणायला शिकलं पाहिजे की प्रभू माझा ह्रास व्हावा परंतु तू उंचविला जावा नाही का माझ्या जीवनात. तर नक्कीच त्याबद्दल आपण नेहमी विचार करू आणि देवाच्या हाती आपण पुढे प्रभू करू. आपण सर्वांना हे समजण्यासाठी सहाय्य करू आणि त्याप्रमाणे चालण्यासाठी त्याची कृपा दया करू. आपण इथे थांबणार आहोत.